भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर नमस्कार मंडळी, आज आपण एका अशा ठिकाणी आलेलो आहोत जिथे पूर्ण महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण जगभरातून इथं लोक येत असतात. पण नक्की कशासाठी आणि कोणासाठी? तर मित्रांनो, आतापर्यंत तुम्हाला माहिती पडलं असेल आता आपण कुठे आलेलो आहोत. आता आपण आलेलो अक्कलकोटला. तर खूप इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे, खूप मजा येणार आहे. आणि मित्रांनो, आपल्यासोबत मी एकटाच नाही आहे, तर आपल्यासोबत मामा आणि मामी आहे. तर आपला मामा आणि मागं मामी आणि बाबू कुठे आहे? बाबू, तर आमचा बाबू हायकर हाय. तर याला तुम्ही ओळखलं असाल का? आपण जेव्हा ते एक ब्लॉग बनवलेला मागचाच ब्लॉग या, तर तो नसेल बघितला तर तुम्ही नक्कीच बघा. तर चला सुरुवात करू मित्रांनो आता ब्लॉगमध्ये. तर खूप मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. लाईक नसेल केलं तर लाईक करून ठेवा आणि सबस्क्राईब देखील करून ठेवा. तर चला ब्लॉगकडे बोलूया. तर मित्रांनो, आता आपण आलेलो सर्वात पहिले आपण आलेलो खंडोबाच्या मंदिरामध्ये. म्हणजेच ते आपण कशासाठी आलो ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आता खंडोबाचं मंदिर आहे जिथं सगळ्यात पहिले स्वामीचं आगमन झालेलं, म्हणजे स्वामी जिथे पहिले आलेले हा तो मंदिर. तिथे तुम्हाला काय काय गोष्टी दाखवणार आहे ते बघा मस्तपैकी. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत चोलप्पा महाराजांच्या मठामध्ये, म्हणजे त्यांच्या घरामध्ये. तर तिथं आपल्याला स्वामींची तिथं समाधी इथं बघायला भेटणार आहे. तर आपण असे सगळे ठिकाण आपण कवर करणार आहोत. तर ते सगळे मेन ठिकाण असणार. आता पहिला झालं आपलं खंडोबाचं मंदिर, दुसरं आपण आलेलो चोलप्पाच्या मठामध्ये, चोलप्पा महाराजांच्या मठामध्ये. नंतर मग आपण बालोप्पा महाराजांच्या इथं पण जाणार मठामध्ये. तिथं देखील तुम्हाला खूप सारे दृश्य इथं बघायला भेटणार आहेत. नंतर मग आपण जाणार वटवृक्षाच्या इथं, म्हणजे आपला जो मेन स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे तिकडं आपण जाणार. तर चला आता बघूयात, जाऊ आपण आता चोलप्पा महाराजांची इथं. तर मित्रांनो, इथं लिहिलेलं आहे बघा, इथं समाधी मठाकडे जाण्याचा मार्ग. तर बघा हे असा इथं मार्ग तुम्हाला इथं बघायला भेटतं. इथं छोटीशी गल्ली टाईप आहे इथं. तर आणि इथं आपल्याला इथं बघा लिहिलेलं अक्कलकोट समर्थ यांचं निवास. तर बघा इथं लिहिलेलं आहे. मित्रांनो, हे बघा, हे आपला समाधीस्थळ आहे. आणि ही आपल्याला एवढी मोठी तर रांग इथं बघायला भेटते. ही सगळी लाईन दर्शनासाठी झालेली आहे. तर मित्रांनो, आता जेमतेम आपल्याला 20 ते 25 मिनटं झाले लाईनीमध्ये. तर खूप गर्दी इथं. तर तसं बघितलं गेलं तर आपल्याला गर्दी काय वाटणार पण नाही, कारण की इथं सगळं ते सावलीचं ते मंडप वगैरे घालून ठेवलं आहे. तर काय एवढं वाटत नाही. हां, मंडपच बोललो. तर मंडप वगैरे काय एवढा आहे म्हणून वाटत नाही. आणि प्लस आपल्याला मध्ये सावली पण बघायला भेटते, कारण की थोडंसं पावसाळ्याचं वातावरण चालू आहे म्हणून. आता कसं विकेंड आहे म्हणून थोडीशी कदाचित जास्त गर्दी असू शकते. जर तुम्ही नॉर्मल डेमध्ये येणार तर थोडी गर्दी कमी भेटेल असं मला वाटतं आहे. पण नसू शकते, कारण की हा मेन स्थान आहे, स्वामींची समाधी इथंच आपल्याला इथं बघायला भेटते. तर गर्दी असणं साहजिकच आहे. तर चला आता जाऊ आता आतमध्ये. तर तुम्हाला दाखवतो चांगल्या गोष्टी. तर मित्रांनो, तिथं बघा इथं लिहिलेलं आहे चोलप्पा महाराजांचं घर. हा जो आहे तो चोलप्पा महाराजांचं घर आपल्याला इथं बघायला भेटतं आहे. आणि इथं आपण आल्यावर नंतर मग इथं आपल्याला गणपती बाप्पाची इथं मूर्ती आणि श्री कार्तिकेय स्वामी इथं आपल्याला बघायला भेटतात.
खूप चांगलं दर्शन झालं आणि पहिली गोष्ट तर मला एवढा चांगला एक्सपिरियन्स झालेला आहे. मी माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगतो. मला खूप खूप प्रसन्न वाटतं आहे. आपला खूप चांगलं दर्शन झालेलं आहे स्वामींचा. म्हणजे ती समाधीचा तो आहे, तुम्ही जो बघितला, तुम्ही व्हिडिओ पण आतापर्यंत बघितलेली आहे. तर तुमचं देखील दर्शन झालेलं आहे. तर खूप चांगला सगळा योगायोग आलेला आपला. तर आता आपण जाणार आहोत आता बालोप्पा महाराजांच्या मठामध्ये. तर तिथं तर अजून आपल्याला भारी गोष्ट आपल्याला बघायला भेटणार आहे. तर चला आता कंटिन्यू करू आणि पटापट आपण आपला ब्लॉग पुढं सरकवत जाऊ. चला. तर मित्रांनो, आता आपण आले आहोत बालोप्पा महाराजांच्या मठामध्ये. म्हणजे हा आपला तिसरं स्थान आहे आता इकडचा. तर या मठामध्ये म्हणजे या मठाला आपल्याला गुरु मंदिर देखील आपल्याला बोललं जातं. पण मित्रांनो, या इकडचं वैशिष्ट्य काय आहे, आपल्याला इथं ना स्वामींचे पायाचे ठसे इथं उमटलेले दिसतील आपल्याला या ठिकाणी. तर ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर आतापर्यंत लाईक नसेल केलं तर लाईक करून ठेवा आणि सबस्क्राईब देखील करून ठेवा. तर श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मित्रांनो, मी रॉयल हलगेवाला अक्कलकोटचा. तर मित्रांनो, सकाळी भाऊ आपले रील्स काढत होते. तर मित्रांनो, भाऊला फॉलो कमेंट नक्कीच करा. ओके श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आपण जेव्हा ह्या स्वामींच्या मठामध्ये म्हणजे आपण या मंदिरामध्ये येतात तर आपल्याला इथं बघा स्वामींची तर आपल्याला मूर्ती तर बघायला भेटते. आणि नंतर मग आपण इथं आल्यानंतर मग आपल्याला इथं गणपती बाप्पा आणि श्रीकृष्ण आणि राधाची इथं आपल्याला जसं की तुम्हाला मी बोललेलो की इथं तुम्हाला स्वामींचे पायाचे ठसे देखील इथं बघायला भेटणार. तर हे बघा, हे सगळं रिअल दृश्य मी आता तुम्हाला दाखवत आहे. तर इथं बघा, हे स्वामींचे इथं बघा ठसे इथं उमटलेले आहेत बघा. इथं हे रिअल स्वामींचे ठसे आहेत. इथं बघा किती सुंदर आपल्याला इथं बघायला भेटतं. आणि इथं असे आपल्याला किती इथं बॉक्स जे आहेत ना, हे बॉक्स, या बॉक्समध्ये प्रत्येका बॉक्समध्ये आपल्याला इथं काही ना काही इथं ठसे उमटलेले दिसतील. हे जे आपले बॉक्स इथं बघितलं, या बॉक्सवर जेमतेम तुम्ही पाय देऊच नका तुम्ही. असं हे बघा, तुम्हाला इथं सगळे ठसे इथं बघायला भेटणार. हे बघा, असे तुम्हाला असे पाय उमटलेले इथं दिसणार. तर हे बघा, हे आपला मठ. हे गुरु मंदिर आहे. 25 नोव्हेंबर 2017ला रिनोव्हेशनचं काम हाती घेतलं होतं. 125 वर्षाचं मठ आहे. अजून एक 100 वर्ष टिकावं. अहो, या मठात थोडं काही बदल करायचे होते. मार्बल फरशा ते बसवायचे होते. सर्व लाद्या कारागीर सर्व आलते. प्रत्यक्षात कामाची सुरुवात करताना असं पावलं उमटाले. आणि बघू शकतो, स्वामींची इच्छा नसेल हम गयाने जिंदा आहे. 25 नोव्हेंबर 2017ला दाखवून दिलेत. हे बाळप्पाचं आसन आहे. स्वामी महाराजांचं श्रेष्ठ आहे. हे सुद्धा संध्याकाळी 7 ते 8 आरतीमध्ये 7:45 ते 8 शेष आरती असते. महाराजांना 2 वेळेस हुक्का देऊन, विडा देऊन, निद्र करून, मच्छरदाणी देऊन महाप्रसाद असतो. जे प्रत्यक्षात बाळप्पा महाराज 22 वर्ष सेवेत होते, ते पूजा आजसुद्धा चालू आहे. आज गाभाऱ्यात आपण पाहू शकता, देवळ्या व छत्रीखाली महाराजांच्या मूर्तीसमोर 2 चांदीचे अंगठे दिसतात बा. ते महाराजांनी वापरातले चिन्मय पादुका बाळप्पा महाराज सुवास देऊन स्वतंत्र मठ स्थापन करायची आज्ञा देते. पुढील कार्य बाळप्पा महाराजच्या दिलेले पादुका त्या तिथं स्थापन आहेत बघा. आणि स्वामी कार्य करून 1910 साली हे शिवलिंग आहे बघा, नागपणा. तिथं बाळप्पा महाराजांची भूगर्भ समाधी आहे. 1910 साली समाधी घेते वेळेस त्यांच्या शिष्यांची नेमणूक केली. परम सद्गुरू श्री गजानन महाराज इथून 27 वर्ष गुरुपीठावर होते. त्यांची 1937 साली इथं समाधी आहे. यांच्यानंतर गंगाधर महाराज. यांच्यानंतर पुढील कार्य परम सद्गुरू श्री गजानन महाराज शिवपुरी इथून 2 किलोमीटर अंतर आहे, तिथं त्यांची समाधी. असं गुरु शिष्य परंपरा असल्यामुळे मठाला गुरु मंदिर म्हणतात. हे मठ स्थापन केल्यापासून दुपारी 12:30 ते 3, संध्याकाळी 8 ते 10:30 दोन्ही वेळेस गाभाऱ्याच्या मागं महाप्रसाद असतो. जेव्हा स्वामींना कल्पना आली आपली समाधीची वेळ झाली, महाराजांची गुरुगादी, हा फोटो दिसतो बघा, गुरुगादी बाळप्पा महाराजांच्या ताब्यात दिलेली गुरुगादी इथं समोर स्थापन आहे बघा. एवढंच न थांबता महाराजांचे सर्व निज वस्तू, रुद्राक्ष, कंठमणी, दंड, चाटी, अंगठी, धर्मध्वज, शिवमंदिरमध्ये यज्ञ केलेले शिवलिंग, चर्मपादुका, हे सर्व आपल्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आहेत बघा. 1872 साली जेव्हा अमेरिकेची कोडॅक कंपनी भारतात आली, स्वामींची परवानगी विना फोटो काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. फोटो आले नव्हते. 3 वेळा कोरे आले, चौथ्यांदा कावळे, घारी, मागडा आले. स्वामींना शरण देऊन स्वामींची माफी मागितली. स्वामींनी जेव्हा परवानगी दिली त्यावेळेचा कॅमेऱ्यातला मूळ फोटो आहे. बाकी सर्व स्केच आहेत. महाराज आहेत चोळप्पा महाराज. चोळप्पा महाराजचे जावी श्रीपाद भट. हात जोडलेले बाळप्पा महाराज. अक्कलकोट राजाने स्वामींच्या सेवेसाठी नेमलेले सेवेकरी भुजंग सुंदराबाई, असं मूळ फोटो आहे.
आता झाले संध्याकाळ ना, आपण तो बालाप्पा महाराजांचा जो मठ आहे ना, म्हणजे गुरु मंदिर त्याला देखील बोललं जातात, तर आपण तो फिरून झाल्यानंतर आपण मस्तपैकी जेवायला गेलो. आणि जेवायला गेल्यानंतर म्हणजे बालाजी रेस्टॉरंट करून आहे, तिकडे आपण मस्तपैकी थाली खाल्ली. 190 आणि 140 रुपयाला थाली भेटते. तर जास्त करून तेच लोक प्रेफर करतात. म्हणजे ते जस्ट आपला जो वस्ती भुवन आहे ना आपला, त्याच्याच थोड्याशा अंतरावर बालाजी रेस्टॉरंट करून आहे. तर तिकडं आपण मस्तपैकी जेवलो आणि नंतर मग आपण गप जाऊन रूमवर जरा आराम केला, कारण की एवढा ऊन असल्यामुळे थोडासा त्रास झाला ट्रॅव्हलिंगचा. आणि हा मित्रांनो, तुम्हाला सांगायचं राहिला मला, जर तुम्हाला ट्रॅव्हलिंग वगैरे करायचं असेल ना, तर थोडंसं लांब अंतर आहे, म्हणजे 1-1 किलोमीटर, 1-1.5 किलोमीटर ट्रॅव्हल आहे. तर ते चालण्यापेक्षा ना, तर तुम्ही सगळ्यात बेस्ट तुम्ही ट्रॅव्हल करा, रिक्षा वगैरे. पर पर्सन तुम्हाला 20-20 रुपये पे करावं लागते, म्हणजे डायरेक्ट शेअरिंग रिक्षा करू शकता तुम्ही. तर ती गोष्टी केल्यानंतर तुम्हाला तुमचा ट्रॅव्हल अजून तुम्हाला इझी होणार आणि तुम्ही जास्त ठिकाण अजून करू शकता, कारण की इथं ना फिरण्यासाठी खूप आपल्याला इथं मंदिर वगैरे बघायला भेटतात आणि खूप सारे आपल्याला इथं मंदिर बघायला भेटतात. पण आपण जे मेन स्पॉट आहेत ना, तेच आपण या ब्लॉगमध्ये कवर केलेले आहेत. तर आता आपण लास्टचा आपला जो आहे आपला स्वामींचा जो मठ आहे वटवृक्ष, मग त्या तिकडे जाऊन आपण मस्तपैकी आता आरती अटेंड करणार. मग त्याची पण तुम्हाला क्लिप्स देखील बघायला भेटणार आहेत. तर चला आता जाऊ आरतीला. आता चला. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता वाजले सकाळचे 7 वाजल्यात. तर आपला असा कालचा जो दर्शन होता तो झाल्यानंतर एवढा भयंकर पाऊस पडला की खूप अनएक्सपेक्टेड पाऊस होता, म्हणजे वारा पाणी सगळं होता. आणि नंतर मी थोडीशी लाईट पण गेली होती आणि सगळीकडे चिखल झालं होतं. तर मला ब्लॉग पुढं कंटिन्यू करता आलाच नाही, कारण की पाऊस पडत होता. नंतर मग रात्रीच्या आपण काय केलं, अन्नछत्र छायामध्ये आपण जेवायला गेलो. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की तुम्ही इथं किती पण जेवा किंवा बाहेर किती पण हॉटेलमध्ये जेवा, तो जो जेवण आहे ना, तो अनएक्सपेक्टेड जेवण आहे. म्हणजे खूप आपल्याला सुंदर आपल्याला जेवण म्हणजे बघायला भेटतो. आणि असं देखील म्हटलं जातात की तिथं स्वतः अन्नपूर्ण देवी तिथं जेवण बनवले येते. तर तुम्ही इथं आल्यानंतर नक्कीच तो जेवण ट्राय करा. भले एकदा का असं ट्राय करा, कारण की मला जेमतेम अर्धा तास ते पाऊण तास लागला लाईनीमध्ये उभं राहण्यासाठी. तर तुम्ही तो जेवण नक्की ट्राय करा. तर मित्रांनो, झाला आपला ब्लॉग आता ऑलमोस्ट डन झालेला आहे आणि आता आपण निघतो. सकाळीच आपली 8 वाजताची बस आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ट्रॅव्हलचं एक सांगतो. तर ट्रॅव्हलचा कसा माहिती आहे का, आपण ट्रेन आणि बस दोन्ही ठिकाणी ट्रॅव्हल करू शकतो. आता मी जर बुकिंग वगैरे केले ना, तर मी तर खरं आलेलो बसने. तर मी बसची बुकिंग रेड बसवरनं केलेली. तर हा कोणता प्रमोशन वगैरे नाही आहे, पण मी तुम्हाला सांगते की म्हणजे तुम्ही ऑनलाईन तुम्ही बुकिंग करू शकता. म्हणजे आता मी रेड बसवरनं गेलेली, तर मग रेड बसवरनं माझं जेमतेम 8 तास मला ट्रॅव्हल लागला. बसनी तर स्लीपर आणि बसून पण येऊ शकता. तर मी तर प्रेफर करेल की तुम्ही स्लीपर बसनीच जा, कारण की बसून थोडासा कंटाळा पण येऊ शकतो आपल्याला. जर तुमची इच्छा असेल तुम्ही बसून पण येऊ शकता, एवढा काही इश्यू नाही आहे. मोस्टली हे सगळे बसेस ना तुम्हाला सगळे रात्रीचे बघायला भेटतात. ते ट्रॅव्हल बस वगैरे असतात ते ट्रॅव्हल बस, म्हणजे जेमतेम 10 ते 11च्या नंतर हे बसेस आपल्याला अवेलेबल भेटतात तुमच्या लोकेशननुसार. तर तुम्ही एकदा बघा तुमचं टायमिंग किती आहे तुमच्या लोकेशननुसार, मग ते सगळे तुम्हाला गोष्टी इथं बघायला भेटतात. तर चला मित्रांनो, हाच होता आपला आजचा ब्लॉग. तर ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि श्री स्वामी समर्थ महाराज
की जय ही कमेंट अजिबात थांबली नाही पाहिजे. सगळ्यांनी कमेंट लिहित राहा. तर आता भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. तर चला बाय बाय.